मित्रांनो, आपण सध्याच्या परिस्थितीला पाहतोय की आपल्या आजूबाजूला काय चाललंय किंवा किती प्रकारचे रोग माणसांना किती आरोग्य बिघडत चाललंय. त्याचं कारण म्हणजे आपण जे सगळं खातो, जे पितो त्याच्यावरती हे सगळं. म्हणजे आता दूध जरी तुम्ही साधं घेतलं ना तुम्ही बाहेरचं, तर तुम्हाला माहीत नसेल. शक्यतो मी शेतकरी आहे म्हणून सांगतो मित्रांनो, दुधामध्ये भरपूर काही डेअरीवाले शेतकरी भरपूर काही टाकतात त्याची फॅट वगैरे वाढवण्यासाठी, क्वालिटी वाढवण्यासाठी. परत त्याच्यानंतर रासायनिक खताचा इतका वापर वाढला आहे आपला की माप नाही त्याला. आम्ही सुद्धा तेच करतोय. त्याच्यासाठी सध्या त्याच्यासाठी तोडगा काढायलासाठी आपल्याला, मी असंच यूट्यूबला व्हिडिओ बघत होतो आणि नवीनच शेती करायला लागलेलो आहे 1 वर्षापासून. तर त्याच्यामध्ये एकच पर्याय आहे आपल्याला, विषमुक्त शेती. म्हणजे हे काही शेतकरी करतायत चांगल्या प्रकारे, उत्पन्न चांगलं आहे त्याचं, पण त्याचा फायदा मोठा आहे. म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग याकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे असं मला तरी वाटतं. आणि त्याचा भाव चांगला असतो आणि जे उत्पादन निघतं ते कमी असतं, असा काही विषय आहे. तर आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे ह्या दृष्टीने सुद्धा आपण त्याच्याकडे पाहतोय. आता सध्या आपली शिमला मिरची, त्याला इतके औषधं येतं सांगू शकत नाही. रोज फवारणी, रोज खतं येतं त्याला, त्यावेळेस ती झाड येते. त्याच्यानंतर त्या झाडाच्या फळामध्ये सुद्धा ते रसायनच असणार आहे का नाही, आणि मग ते आपल्या शरीरात गेल्यानंतर आपल्याला हानीच करणार आहे. तर ते त्याच्यापासून वाचण्यासाठी आपल्याला ऑर्गॅनिक शेती करणं किंवा एक दूधसुद्धा ओरिजिनल डेअरीला घालणं, आता ते तर नाही होऊ शकत, पण ऑर्गॅनिक फार्मिंग आपल्याला जेवढे लोकांना चांगलं प्रोडक्ट एक बिझनेसच्या दृष्टिकोनातून सुद्धा आहे ते आपल्याला करायचे. पाहू तुमचे विचार कितपर्यंत पटतात. ठीक आहे, पटलं तर लाईक करा आणि आवडलं तर कमेंट करा आणि सबस्क्राईब तर करूनच टाका. धन्यवाद.